महासागर न्यूज। नारी शक्ती वंदन अभियानाचा जो निर्णय घेतला तो निर्णय 20 सप्टेंबर 2023 मध्ये लोकसभेमध्ये एक मताने पास झालेला आहे। मी रिपीट करते, नारी शक्ती वंदन अभियान 20 सप्टेंबर 2023 मध्ये एक मताने लोकसभेत पास झाला, 21 तारखेला राज्यसभेत पास झाला आणि 28 सप्टेंबर 2023 मध्ये प्रेसिडेंटनी तो नोटिफाय केला। म्हणजे नारी शक्ती वंदन अभियान हे बिल युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे। त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा। 543 मधल्या 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या। आम्ही पूर्ण त्याच्यासाठी तयार आहोत। आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलं आहे तर आपण आता 2026 मध्ये आहोत। 24, 25, 26 अडीच वर्ष झाले हे बिल पास करून। ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं। त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे? माझं म्हणणं आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना। तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आत्तापर्यंत झालं असतं। मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आत्तापर्यंत कळलं असतं ना। डिलिमिटेशनमध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे आणखीन एक थोडंसं क्रोनॉलॉजीमध्ये तुम्हाला परत मागे नेते। आम्हाला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की 50% सीट्स आम्ही प्रत्येक राज्यात वाढवणार। मग त्याचं काय झालं? ते बिलात का नाही आलं? एवढं तुम्ही सेशन बोलवलं, सेशनच्या आधी अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या, मग त्या का नाही बिलात आल्या? एवढं सेशन बोलवलं, त्याच्या आधी मीटिंग्स घेतल्या सगळ्या विरोधी पक्षाबरोबर। इथे एक वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चाललंय, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोज दाखवत आहेत की आपल्याच एका बोटीवर अटॅक झाला, आपले लोक जगभरात अडकले, तिथे बॉम्ब फुटतोय। अरे चाललंय का? एकीकडे 4 इलेक्शन चालली आहेत, एकीकडे तेलाचा भाव कुठपर्यंत पोहोचलाय, गगनाला टेकतो, आणि तुम्ही महिला आरक्षण आणून त्या महासागर न्यूज।